नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 जानेवारी 2022 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ। चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसतात, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असतं। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। मनपा आमसभा अनेक प्रश्नांनी गाजली। आमसभा झाली तहकूब, मात्र पुन्हा झाला आमसभेत गदारोळ। सोमवारपासून पुन्हा सर्व शाळेतील घंटा वाजणार। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळात घेतला निर्णय, मात्र अमरावतीत शाळा सुरू करण्याचे अद्यापही आदेश नाही। शाळा व्यवस्थापन मंडळ भ्रमात। पुन्हा पुतळा प्रकरणात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिले निवेदन। पुतळा प्रकरणात पालकमंत्रीवर आरोप केला तर खबरदाराचा दिला इशारा। पुन्हा पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी गोवंशवर टाकला छापा। 45 गोवंश ताब्यात घेऊन केली मोठी कारवाई। बुलढाणा नगरपंचायत निवडणुकीमध्ये बच्चू कडूंच्या प्रहारचे वर्चस्व। प्रचार सभेत पालकमंत्री ठाकूर आणि कडू यांची भूतावर केली एकमेकावर टीका। पुतळा हटवल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीने मनपात केले बेशरम आंदोलन। वेळीच पोलिसांनी धाव घेऊन पदाधिकाऱ्यांना तात्काळ घेतले ताब्यात। मेळघाट मधील धुळघाट शेतकरी होते वीज जोडणीपासून वंचित। काँग्रेसच्या आंदोलनाने मात्र विद्युत वितरण विभागाने सर्वे केला सुरू। कोरोना सेल्फ टेस्टिंग किट विक्रीबाबत औषधी विक्रेत्यांनाच कडक नियमावली। केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने मुख्य आयुक्ताकडे सोपविले निवेदन। एसटी कामगारांच्या चिमुकली मुलीने लिहिले मुख्यमंत्रींना भावनिक पत्र। पप्पाचा पगार नाही, मुख्यमंत्री साहेब तुमची तब्येत कशी आहे, असा भावनिक व्यथा केल्या स्पष्ट। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। बुधवारी झालेली मनपा आमसभा मात्र अनेक प्रश्न आरोप प्रत्यारोपाने गाजली। यात तर नगरसेवक अजय गोंडाने यांनी ऑनलाईन सहभाग घेऊन नगरसेवक सलीम बेग यांच्यावर खमंग प्रश्नांचा भडीमार केल्याने मनपा आमसभेत वेगळाच विषय निर्माण झाला। अमरावती मनपाची आमसभा बुधवारी अनेक प्रश्न मुद्दे घोटाळ्यांनी गाजली। अमरावती महापालिकेची संभाव्य अंतिम सभा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांत वेगळा सूर दिसून आला। बायोमायनिंग प्रकल्पाला विरोध करणारे मिलिंद चिमोटे यांच्या नावाने हा प्रकल्प मंजूर करण्याचा प्रस्ताव समोर आला। त्याचवेळी प्रकाश बनसोड, चेतन पवार, विलास इंगोले, बबलू शेखावत या सदस्यांनी दाखल केलेल्या हरकतींवरही कारवाई होताना दिसली नाही। या संदर्भात विचारणा केली असता योग्य उत्तर न मिळाल्याने संतप्त विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला। सगळं रेकॉर्डिंग एक वेळा
तपासून घेतो आणि दुरुस्तीसह सगळ्या सदस्यांना उपलब्ध करतो. पुढच्या आठवड्यात दुरुस्त सह मी सगळ्या सदस्यांना उपलब्ध सर्वच्या सर्व प्रोसिडिंग सभापती होते. याचं कारण अखेर महापौरांनी 15 दिवसात चूक सुधारून सर्व सदस्यांना प्रक्रिया नव्याने पाठवण्यास येईल असेही स्पष्ट केल्यानंतर वादावर पडदा पडला. यापूर्वी प्रक्रियेत मनपा प्रशासनाने केलेल्या चुकीबद्दल विरोधी पक्षनेता बबलू शेखावतसह मिलिंद चिमोटे सुद्धा संतापलेत. यात अनेक सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. शहर सुधारणा समितीच्या सभेच्या कामकाजाला विशेष मान्यता दिल्याबद्दल नगरसेवक सलीम बेग यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर नगरसेवक अजय गोंडाणे यांनी आमसभेत ऑनलाईन सहभाग घेऊन बेधडक टीका आरोप केल्याने आमसभेत विरोधक चांगलेच संतप्त झाले. सिनियर सदस्य आहे सभागृहातले आणि त्यांच्या भावना दुखवण्याच्या संदर्भातला विषय आहे. असं तुम्ही बघा आणि ते कोंडाणे साहेबांचं जे वक्तव्य आहे ते प्रोसिडिंग मध्ये घेत नाही. यावर मनपा महापौर चेतन गावंडे यांनी मध्यस्थी करून नगरसेवक गोंडाणे यांची रेकॉर्डिंग काढून टाकण्याचे आश्वासन दिले. त्यांचं जे वाक्य आहे ते आपण रेकॉर्ड वरून काढून टाकू. मी पहिले बोललो सहाय्यक संचालक महापालिका रचना विभाग या प्रस्तावाला मंजुरी देत नसताना हा प्रस्ताव कसा मंजूर केला जात आहे असा प्रश्न नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी उपस्थित केला. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली तरी आयुक्तांना या संदर्भात पाणपोई द्या अशी मागणी नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी केली. या आमसभेत पुन्हा शौचालय घोटाळा प्रकरण गाजले. कालपर्यंत शौचालय घोटाळ्याबाबत कारवाईची मागणी करणारे विरोधक आज अचानक पालिकेच्या अधिकाऱ्यांवर चर्चा करताना दिसलेत. मात्र विरोधकांनी मांडलेले मुद्दे काही बाबतीत योग्य होते. स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी स्वतंत्रपणे या संदर्भात लक्ष देण्याचे सांगितले, कारण काही लोक दोषी नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई झाली तर त्यांच्यावर अन्याय होईल असे सांगतानाच त्यांनी महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई केली याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्याचे सांगतानाच शौचालय घोटाळ्यात काही अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
काहींनी विश्वासात घेऊन फाईलवर स्वाक्षऱ्या केल्या तर काहींनी आपल्या अधिष्ठानाकडून वाढलेल्या फाईलवर बोगस सह्या केल्यात. त्याबाबत आज विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही पक्षांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. मध्ये दोन विषय हे अवलोकनार्थ होते आणि बाकी प्रश्नोत्तराचा तास होता आणि मागचं जे काही आपलं इतिवृत्तांत आहे आमसभेचा आणि वेगवेगळ्या विषय समित्यांच्या, तर त्याला मंजुरात देण्यासंदर्भातला विषय होता. आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि साधक बाधक चर्चा होऊन आजची आमसभा पार पडली. याच्यामध्ये काही विरोधी पक्षांचं आणि काही सत्ताधारी नगरसेवकांचं म्हणणं असं होतं की जे प्रोसिडिंग येत आहे त्या प्रोसिडिंगमध्ये काही शब्द, काही वाक्य हे गाळल्या गेलेले आहेत आणि म्हणून माननीय महापौरांनी म्हणजे सभापतींनी, मी त्यांना असं म्हटलं की मी जे वाक्य मांडलेलं आहे की मागल्या काळामध्ये ज्यांनी ज्या संस्थेने काम केलेलं आहे त्या संस्थेचं एन्क्वायरी झाली पाहिजे, ते पण त्यात नाव नव्हतं आणि म्हणून पुन्हा एकदा ते प्रोसिडिंग जे मागच्या वेळी जे शब्द आले नाहीत, जे वाक्य आले नाहीत ते तपासून घ्यावं आणि ते जर असेल तर त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं, सम्मिलित करावं आणि नवीन एक इतिवृत्तांत सगळ्यांना पाठवावा, अशा संदर्भामध्ये आजचा त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे. आणि त्याचबरोबरीने विषय आहे शौचालय घोटाळ्याचा. शौचालय घोटाळ्याच्या संदर्भात त्यावेळी सगळ्यांची मागणी होती की FIR दाखल करा आणि तो FIR दाखल झाला. FIR दाखल झाल्यावर एन्क्वायरी सुरू झाली. एन्क्वायरी सुरू झाल्यावर त्याचवेळी अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांची डिपार्टमेंटल एन्क्वायरी करायची या संदर्भातला निर्णय झाला आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरी सुरू करत असताना ज्यावेळी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यावेळी सगळ्यांनी म्हटलं की ही सही माझी नाही, ही सही माझी नाही, ही सही माझी नाही. आणि म्हणून BPMC ॲक्टच्या अंतर्गत महानगरपालिकेला ती एन्क्वायरी करणं तो अधिकार आहे आणि म्हणून आपण असं म्हटलं की पहिले यांच्या सह्या तपासा. कारण की त्यावेळी तत्कालीन ज्या सहाय्यक आयुक्त होत्या बडनेराच्या, त्या डिलेवरीसाठी सुट्टीवर गेल्या होत्या, पण त्यांची सही आहे आणि त्यांनी सांगितलं की या कालावधीमध्ये मी तर सुट्टीवर होती आणि म्हणून त्या खऱ्या की खोट्या या संदर्भातली एन्क्वायरी महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटल एन्क्वायरीमध्ये करण्यात यावी आणि म्हणून आपण असं पत्र द्यायला सांगितलं होतं की तुम्ही त्या ज्या सह्या आहेत त्या सह्या आम्हाला देण्यात याव्या, जेणेकरून आम्ही त्याच्यावर एन्क्वायरी करू शकतो आमच्याही पद्धतीने. पोलिसही करेल आणि आपण पण करू शकतो, त्यात काही अडचण नाही. आणि म्हणून आज आम्हाला ते पत्र तिकडनं आलं पोलीस डिपार्टमेंटकडून की आम्ही हे देऊ शकत नाही कारण की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा आज पार पडली आणि याच्यामध्ये सदस्यांनी विविध प्रश्न या आमसभेमध्ये मांडले. यामध्ये प्रामुख्याने जो शिवटेकडीसाठी 1 कोटी रुपयाचा जो निधी आला तो एक विषय होता. त्यासोबत 1 कोटी रुपये अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागामध्ये विकासात्मक काम करण्यासंदर्भातला निधी प्राप्त झालेला आहे. याची कामं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर कशी पूर्ण होईल या संदर्भातलं आमचं लक्ष राहणार आहे. त्यासोबत अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये वैयक्तिक शौचालय हा जो घोटाळा झाला होता, या घोटाळ्याच्या संदर्भामधली एक अवलोकनार्थ पत्र प्रशासनाच्या वतीने प्राप्त झालं होतं आणि त्यामध्ये ज्या मूळ नसती पोलीस विभागाकडे आहे ते देण्यास पोलीस विभागाने असमर्थता व्यक्त केली होती आणि सभागृहामध्ये यावर चर्चा झाली होती की या प्रकरणामध्ये जे दोषी अधिकारी आहे त्यांचे स्वाक्षरी आपण तपासले पाहिजे आणि यासाठी अधिनियमातील कलमाच्या अंतर्गत एखाद्या स्वाक्षरी तज्ज्ञाची नेमणूक करून मग या संदर्भातला अहवाल सर्वसाधारण सभेपुढे यावा, हा विषय आम्ही मंजूर आणि कायम केलेला होता. सदस्यांचे प्रश्न पण होते. साधारणतः सगळ्या विषयाला अनुसरून आजची सभा ही विकासात्मक वाटचालीकडे झालेली आहे. घोटाळा प्रकरणात 15 दिवसात कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट सांगितले. MIMचे पक्षनेते अब्दुल नझीम यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा प्रश्न उपस्थित केल्याने त्यांनी प्रशासकीय पत्र मांडलेत. तसेच सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.
मीटिंगमध्ये एका छोट्या अंडरपासला अटल बिहारी वाजपेयींसारख्या व्यक्तिमत्वाचे नाव देण्याचीही चर्चा झाली. या आमसभेत माजी नगरसेवक लीला डेहणकर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने 15 दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शाळा 24 जानेवारी म्हणजे सोमवारपासून सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये शिशु वर्गांचाही समावेश असेल. काही दिवसांपूर्वी 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळांबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत. तसेच पालकांच्या संमतीशिवाय मुलांना शाळेत पाठवता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोरोना नियमांचे पालन करून शाळा उघडल्या जातील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या शाळा बंद केल्या होत्या. यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून अनेक विद्यार्थी या घरूनच ऑनलाईन अभ्यास करीत होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यातच आता सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकरिता मंजुरीसुद्धा दिली आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आणल्यानंतर गेल्या 20 दिवसापासून बंद असलेल्या शाळा महाविद्यालय सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोनाचा प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आम्ही जे SOPs दिले त्याचं कडेकोरपणे जे आहे त्या काटेकोर पद्धतीने पालन करूनच ह्या शाळा सुरू. संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते की सातत्याने शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा त्या ठिकाणचे पालक असतील, समाज माध्यमातून असेल, विविध संघटनेच्या माध्यमातून असेल, सातत्याने मागणी होती ज्याचा उल्लेख मी काल केला होता. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ज्या वेळेला COs म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चर्चा केली होती आणि इतरही अधिकाऱ्यांची चर्चा केली होती, सगळ्यांचं एक म्हणणं आलं होतं की स्थानिक स्तरावरती हे अधिकार देण्यात यावेत. आणि तशा तऱ्हेची मी आपल्याला सांगितलं होतं की काल आम्ही जी नस्ती होती, फाईल होती, ती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवली होती आणि शाळा ज्या आहेत त्या सोमवारी 24 तारखेला सुरू कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. ती विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेली आहे. आणि त्यामुळे मला आपल्या माध्यमातून सर्वांना सांगायचे, पालकवर्ग असतील, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील आणि तिथलं असलेले स्थानिक प्रशासन असेल, तिथले शिक्षणाधिकारी असतील, CO असतील, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, यांच्या माध्यमातून स्थानिक लेवलला जे आहे ते या संदर्भामधले निर्णय घेतले जातील. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोनाचा प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आम्ही जे SOPs दिले त्याचं कडेकोरपणे जे आहे ते काटेकोर पद्धतीने पालन करूनच ह्या शाळा सुरू केल्या जातील. आणि या संदर्भामधले सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे 24 तारखेपासून या संदर्भामध्ये जे आहे ते आता शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मग ते 1ली ते 12वी असेल आणि प्री प्रायमरी एज्युकेशन या दोघींच्या बाबतीतसुद्धा हा निर्णय झालेला आहे. आणि या शाळा आता सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे. पण याच्यामध्ये मला अजून एक निवेदन करायचं आहे की ह्या शाळा सुरू करत असताना सातत्याने आपण मागील 2 वर्षापासून पाहत आहे की आपण कोरोनाशी जो मुकाबला करत आहोत किंवा त्या संकटाशी जो सामना करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्टीची नेहमीच काळजी घेतलेली आहे. ती काळजी यापुढे पण आम्ही घेणार राहणार आहोत. आणि ते या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची सातत्याने प्राथमिकता राहिलेली आहे. त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देऊन आम्ही आमच्या SOPsमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पूर्णपणे स्थानिक परिस्थितीचा सातत्याने जे आहे ते मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे. अधिकाऱ्याच्या माध्यमातून परिस्थितीचा पूर्णपणे आढावा घेऊन त्याच्या तऱ्हेनेच भविष्यामधले पुढचे निर्णय घेण्यात यावे आणि त्यामुळे पूर्णपणे काळजी घेऊनच या शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सुद्धा मी आपल्या माध्यमातून जे आहे ते सर्वांना शाळा ह्या ऐच्छिक असणार आहेत का, ऑनलाईन सुरू होणार? नाही, आता याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण
या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला. त्यावेळी पेडियाट्रिक टास्क फोर्सने जे आम्हाला SOP सांगितल्या होत्या, आमच्या ज्या SOPs होत्या त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये पालकांची संमती आवश्यक आहे आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमत देतात ते विद्यार्थी शाळेत येतील. परंतु शिक्षण कोणाचंही थांबू नये हा आमचा मागील काळापासून प्रयत्न सुरू आहे आणि तो भविष्यातही सुरू राहील. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थी शिक्षणापासून बाजूला राहणार नाही या दृष्टिकोनातून सगळे निर्णय घेतले जातील. पण ताई, अनेक शाळा निवासी शाळा आहेत, मुला-मुलींच्या वसतिगृह असतात, अशा शाळांबद्दल काही निवासी शाळा संदर्भामध्ये या संदर्भामध्ये आता थोडंसं आम्हाला अभ्यास करून यावं लागेल. कारण मागील काळामधला अनुभव जर बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये जी म्हणजे मुलांना जे पॉझिटिव्ह झाले आणि जे आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक असतील या सगळ्यांच्या बाबतीत जी घटना घडल्या या ज्या मोठ्या प्रमाणात ज्या झाल्या त्या ज्या ठिकाणी निवासी गृह आहेत म्हणजे आमचं नवोदित विद्यालय असेल किंवा सामाजिक आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून चालणारी वसतिगृह असतील तर त्या संदर्भामध्ये मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निर्णय घेऊ. परंतु डे स्कूल तरी आता आपण सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे आणि 24 तारखेपासून जे आहे ते आपण जसं मी सांगितलं की पहिल्यांदा आपण कधी प्री प्रायमरीबद्दल निर्णय घेतला नव्हता, पण यावेळेला आपण प्री प्रायमरीबद्दल सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात महानगरपालिका क्षेत्रामध्ये 16,000 विद्यार्थी असे जे पात्र आहेत लसीकरणासाठी, पण पालकांनी त्यांना संमती दिली नाही, त्याबद्दल काय सांगता? नाही, जसं मी सांगितलं की आमच्या SOPsमध्येच आम्ही आता नव्याने 2 गोष्टी टाकत आहोत. एक म्हणजे 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरणावरती भर देणं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शाळेत जर जाऊन आम्हाला मुलांचं लसीकरण करता आलं तर त्यासाठी आम्ही आरोग्य विभागाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर दुसरं की जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांनी 2ही डोस घेणं कंपल्सरी आणि आमचं ह्याच माध्यमातून सर्व आयुक्त असतील किंवा कलेक्टर असतील किंवा COना सांगणे ज्या शिक्षकांचा एखादा डोस बाकी असेल त्या आणि किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा त्या संदर्भातली कारवाई लवकरात लवकर. अनेक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यात अनेक ठिकाणी दिग्गजांना अपयश आले आहे तर अनेक ठिकाणी पक्षाचे वर्चस्व दिसून आलेत. मात्र राज्यमंत्री बच्चू कडू यांचा प्रहार पक्षाने बुलढाण्यातील संग्रामपूरसह इतर काही ठिकाणी आपले वर्चस्व दाखवून दिले. त्या ठिकाणी प्रहारला मोठे यश मिळालेत. संग्रामपूर येथील निवडणूक प्रचार सभेत पालकमंत्री ठाकूर यांची महाविकास आघाडी उमेदवार तर प्रहार उमेदवाराकरिता बच्चू कडू यांची एकाच दिवशी झालेल्या प्रचार सभेत दोघांनी एकमेकांना भूत शब्दांवरून चांगलीच जुंपल्याचे चित्र दिसून आले होते. ट्विटरवर सुद्धा दोघांची भूत पंचाभूत असे उद्गार काढण्यात आले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एक हाती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले, तर भाजपला या ठिकाणी एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बच्चू कडू आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नवा वाद रंगला आहे. निवडणूक प्रचार दरम्यान दोघांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केल्याने मतदारांना पाहायला मिळाले होते. त्यांच्या प्रचार सभेतील भूतांची चर्चा सध्या विदर्भात सुरू आहे. नगरपंचायतीच्या प्रचारात यशोमती ठाकूर बच्चू कडू यांनी संग्रामपूर येथे एकाच दिवशी प्रचार सभा झाल्या. सकाळी यशोमती ठाकूर यांची तर सायंकाळी बच्चू कडू यांची सभा झाली. सकाळच्या सभेमध्ये बच्चू कडू यांच्यावर टीका करीत असताना आज आमच्या जिल्ह्यातील भूत या ठिकाणी येणार आहे. यानंतर सायंकाळी बच्चू कडू यांनी आपल्या प्रचार सभेतही या टीकेला उत्तर दिले होते. बच्चू कडू म्हणाले, मी साधं सुद्धा भूत नसून पंचमहाभूतातील एक भूत आहे, जे विकासाचं भूत आहे. याच आरोप प्रत्यारोपात चर्चा असताना बच्चू कडू यांनी ट्विट करीत असताना पुन्हा एकदा त्या सभेची आठवण यशोमती ठाकूर यांना करून दिली आहे. भूत लागल्याप्रमाणे विकास करावा हे आता आम्ही दाखवून देऊ. निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. जनतेने अनेक दिग्गजांना नाकारून आम्हाला संधी दिली, त्याबद्दल नागरिकांचे मतदारांचे धन्यवाद, असं बच्चू कडू यांनी ट्विट करीत यशोमती ठाकूर यांना डिवचलं आहे. आम्ही फार कमी जागा लढविल्या आहेत, पण आम्हाला 75% यश मिळाले आहेत. 10-20 वर्षापूर्वी झालेल्या पक्षबांधणी त्याला आज जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत महत्वाची आहे. आम्ही केलेल्या कामाची हे पोच पावती आहे. ऐकून जागा लढविल्या कमी, पण यश मात्र जास्त मिळाले आहेत. राजकारण हे जातीपाती धर्म झेंड्यावर होत नाहीत. आम्हाला ते सिद्ध करून दाखवायचे आहेत की मंदिर मस्जिद असे विषय घेऊन उपयोग नाही. आम्ही सेवेचा विषय घेऊन लोकांमध्ये गेलो, त्याला प्रतिसाद मिळत आहे. हा सेवेचा अजेंडा घेऊन आम्ही महाराष्ट्रात घेऊन जात आहे आणि सेवेचा अजेंडा घेऊन तुम्ही जनतेत गेला तर नक्कीच यश मिळते. येत्या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत कोणी आले तर ठीक आहे, नाही तर आम्ही स्वतंत्र लढू.
असे सुद्धा बच्चू कडू म्हणाले. नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये 2 मंत्र्यांचं एकमेकावर केलेली टीका आणि पुन्हा बच्चू कडूंना बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळालेले सर्वात मोठे यश. त्यामुळे याच निवडणुकीमध्ये 2 राज्यमंत्री आपापसात भिडले आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप. त्यामुळे या राजकीय युद्धात 2 मंत्री आपसात भिडले आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. शहरातील 2 महापुरुषांचा पुतळा बसविणे आणि नंतर प्रशासनाने हटविल्या प्रकरणात अनेक संघटना, पक्षपदाधिकारी आपला प्रशासन विरोधात संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. यात आता आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपायुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांना बेशरमचे रोपटे देऊन त्यांचा निषेध करणार होते. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेऊन बेशरमचे रोपडे जप्त करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. या ठिकाणी मनपा प्रशासनाचा निषेध करून नारे देण्यात आले. अमरावती शहरात पुतळा प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाही. दररोज याच विषयावर अनेक राजकीय पदाधिकारी आणि संघटना आंदोलन करून प्रशासनाचा निषेध आंदोलन करीत आहेत. आता पुन्हा आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या दालनात बेशरम रोपटे देऊन पुतळा हटविल्याप्रकरणी आयुक्त आष्टीकर यांचा निषेध व्यक्त केला. या ठिकाणी वेळीच मनपा खासगी सुरक्षा कर्मचारी आणि सिटी कोतवाली पोलिसांनी धाव घेऊन बेशरमचे रोपटे जप्त करून सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी मनपा आयुक्त आष्टीकर यांच्या दालनासमोर निषेध व्यक्त करून बाचाबाची सुद्धा झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, आझाद समाज पार्टीचा, उचललेले पुतळे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा शहरात पूर्ववत बसविण्यात यावी. मागील आठवड्यात शहरात 2 महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले होते. राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या 2 महापुरुषांचे पुतळा अतिक्रमण विभागाने अतिशय निर्दयपणे उचलण्यात आले. आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची विनापरवानगी प्रतिमा बसवून चूक केलीच व त्याहूनही घोडचूक महानगरपालिका प्रशासन यांनी केली आहे. अशा कारवाईने अमरावती जिल्ह्यातील शिवप्रेमींचे नाही तर अमरावती शहरातील जनतेची भावना दुखावल्या गेल्या आहेत. यानंतर भविष्यात कोणत्याही आमदाराने किंवा महानगरपालिका प्रशासनाने अशी चूक केली तर पुढे अमरावतीकर व आझाद समाज पार्टी कदापिही सहन करणार नाही. नाहीतर अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आझाद समाज पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनातून स्पष्ट केले. आज या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं. निवेदन देण्याचे कारण असे की महानगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे राजापेठ रेल्वे ब्रिजवर स्थापना केली होती. त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिस परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची स्थापना केलेली होती आणि ते दोन्ही पुतळे महानगरपालिकेने उचलल्यामुळे हजारोच्या नव्हे तर लाखोच्या लोकांमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे. माननीय आमदार रविभाऊ राणा हे एक विधानसभेचं एक जबाबदार व्यक्तिमत्व असल्यानंतर विना अनुमती तो पुतळा बसवायलाच नको होता आणि तो पुतळा बसवला तर महानगरपालिकेने त्याला उचलायला नको होतं. कारण त्या पुतळा उचलल्यामुळे लोकांमध्ये जो रोष निर्माण झाला, या शहरामध्ये जे वातावरण गरम झाले त्याला संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे. माननीय आमदारांना माझं हे म्हणणं आहे की जितकं लक्ष याच्यावर दिलं तितकं लक्ष जर सुशिक्षित बेरोजगारांवर दिलं असतं तर अमरावतीच्या विकासाला 4 चांद लागले असते. ज्याप्रमाणे आधीच्या काळामध्ये आमच्या परदादाच्या काळामध्ये राजा हा एका राजाच्या पोटातून जन्म घेत होता, पण आज मतदाराच्या पेटीमधून राजा जन्म घेतो
म्हणून लोकांनी आपल्या विकास करण्यासाठी लोकांनी आपले मतं देऊन त्या पेटीतून राज्याचा जन्म केला होता. जसे गोपालनगर सुतगिरणी परिसरातील सुतगिरणीसारखे असे अनेक प्रोजेक्ट येतील, आम्हाला रोजगार लागेल, आजच्या येणाऱ्या पिढीला रोजगार लागेल. पण 15 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काहीच झालेलं नाही आहे. त्याचप्रमाणे राजकीय लोक महामानवाचं राजकारण करतात. पण त्या राजकारणी लोकांना माझं हे म्हणणं आहे की तुम्ही महामानव सोडून राजकारण करा. महामानवाला राजकारण धरून जर कराल आणि ज्या दिवशी महामानवाला चाहणारे लोक पेटतील तर ती आग विझणारी नसेल, त्या आगीमध्ये तुम्हाला भस्म करण्याची ती आग असेल. इतकं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे महानगरपालिकेला आझाद समाज पार्टीच्या वतीने मी आवाहन करतो की यापुढे जर अशी घोडचूक झाली तर आम्ही ठप्प बसणार नाही. म्हणून 4 वेळी सांगतो, शाहू फुले परिप्रेम सदा आमच्या ओठात आहे आणि राजा अशोक सम्राट आमच्या कडाकडात आहे. महानगरपालिका असो या राजकारण करू नका रे बाकलांनो, कारण भीम आमच्या डोक्यात तर शिवाजी मनकटात आहे. एवढं बोलून थांबतो. जय शिवाजी. आझाद समाज पार्टीचं आझाद समाज पार्टीचं शिवाजी महाराजांचं. जनतेच्या भावनेचा आक्रोश होण्याआधी आपण दोन्हीही पुतळे पूर्ववत करावे अशी विनंती करण्यात आली. महापुरुषांची प्रतिमा बसविण्यात आली नाही तर आझाद समाज पार्टीच्या वतीने आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा अल्टिमेट आझाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला. सर्व आंदोलकांना सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. आधीच कामात तत्परता नसलेल्या अन्न व औषधी प्रशासनावर कोरोना व्हायरस सेल्फ टेस्टिंग किटची जबाबदारी प्रशासनाने दिली आहे. यात ही किट पुरवठा करणाऱ्या औषधी विक्रेत्यांना अन्न व औषधी प्रशासनाने मोठी किचकट आणि गुंतागुंतीची नियमावली लागू केल्याने हीच कोरोना सेल्फ टेस्टिंग किट गरजूपर्यंत न पोहोचता आर्थिक मलाई कमावण्याचा तर या अन्न व औषधी प्रशासनाचा फंडा तर नाही ना, अशी चर्चा होताना दिसून येत आहे. या बाबतीत महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट औषधी विक्रेता संघटनेने अन्न व औषध प्रशासन मुख्य आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर केलेत. देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट पसरली आहे. यातच आता तिसऱ्या कोरोना लाटेचा सामना करण्याकरिता प्रशासन सज्ज झाले आहेत. अशातच आता कोरोना संसर्ग झाला की नाही याकरिता आता नव्यानेच कोरोना सेल्फ टेस्टिंग किट निर्माण करण्यात आली आहेत. हीच टेस्टिंग किट राज्याच्या अन्न व औषधी विभागाच्या नियंत्रणात पुरवठा करण्याची शासनाची नियमावली तयार करण्यात आली आहे. हीच किट किरकोळ आणि ठोक औषधी विक्रेत्याकडून विकत असताना मात्र अन्न व औषधी प्रशासनाने कडक नियमावली आणि बंधन सर्वच औषधी विक्रेत्यावर लागू करण्यात आली आहेत. कोरोना सेल्फ टेस्टिंग किट विकत घेतल्यानंतर कोण पॉझिटिव्ह आला याची माहिती होत नसल्याने ही किट विक्री करीत असताना त्या ग्राहकांचे नाव, मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता आणि आधार कार्ड घेऊन त्या संबंधित सर्व माहिती जवळच्या मनपा रुग्णालय अथवा कार्यालयात देणे बंधनकारक करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वच औषधी विक्रेत्यावर गुंतागुंतीची आणि कडक नियमावली लावण्यात आल्याने ही सर्व माहिती ठेवणे शक्य नसल्याने केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अन्न व औषधी विभागाचे मुख्य आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनामध्ये लावण्यात आलेल्या अटी रद्द करण्याची मागणी केली आहे. एकीकडे याच कोरोना सेल्फ टेस्टिंग किटची ऑनलाईन विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यावर अन्न व औषधी विभागाचे दुर्लक्ष का? आणि दुसरीकडे औषधी विक्रेत्यावर कडक नियम लागू का करण्यात आला असा आता प्रश्न निर्माण होत आहे. आधीच आपल्या कामात अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी सुस्त आहे. ज्या क्षेत्रातील जबाबदारी या विभागाच्या अधिकाऱ्यावर दिली जाते त्याच ठिकाणी भेसळ साहित्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर दुर्लक्ष करून आर्थिक कमाई करून तेरी भी चूप मेरी भी चूप सारखे चित्र या विभागात दिसून येते. तर गुटखा विक्री करणाऱ्यावर बेधडक कारवाई करण्यात याच विभागाला मोठा विसर पडला आहे. आणि पुन्हा याच विभागाच्या नियंत्रणात अति महत्त्वाचे सेल्फ कोरोना टेस्टिंग किट ही जबाबदारी दिल्याने यात पुन्हा किटवर आर्थिक कमाई होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहेत. आहे तुम्ही एसटीचे विलगीकरण करा अशा भावनिक शब्दात एसटी कामगाराच्या चिमुकल्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र सादर केलेत. या पत्रात पप्पाचा पगार झाला नाही अशा एसटी संपात सहभागी झालेल्या कामगारांच्या आर्थिक संकटात सापडलेल्या मुलीने आपल्या वडिलांप्रती भावनिक व्यथा स्पष्ट केल्यात.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे या मागणीसाठी मागील 2.5 महिन्यांपासून राज्यभरातील हजारो एसटी कर्मचारी हे बेमुदत संपावर आहेत. या संपादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबही रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आंदोलने देखील केली आहेत. एसटी कर्मचारी संपावर असल्याने त्यांचा पगार देखील एसटी महामंडळाने केला नाही. त्यामुळे हालाकीची परिस्थिती सध्या एसटी महामंडळ कर्मचारी यांच्या कुटुंबियांची आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश समोर येत आहे. अशातच आता अमरावतीमधील एसटी चालक कपिल अमृतकर यांची 7 वर्षीय मुलगी परी अमृतकर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमची तब्येत कशी आहे? पप्पांचा पगार नाही तर उद्या मला माझ्या वाढदिवसाला सायकल मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही एसटीचे विलगीकरण करा, अशी साद तिने घातली आहे. सध्या तिचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे. सर, तुमची तब्येत कशी आहे? तीन महिन्यापासून माझ्या पप्पाचा पगार नाही आहे, म्हणून मला उद्या माझा बर्थडे आहे. पप्पा म्हणे का काही नाही म्हण. पप्पा म्हणे का बेटा तुला आता सायकल नाही मिळेल, काऊन की पगार नाही आहे, काही नाही आहे, म्हणून मी तुला सायकल नाही घेऊन देऊ शकत. माझी स्कूलची पण फी भरायची आणलं. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लवकरात लवकर विलगीकरण करून द्या, कारण की आता काही नाही आमच्या घरी, म्हणून आम्ही खूप परेशान झालो आहे का पैसे कधी देते म्हणून लवकरात लवकर विलगीकरण करून टाका. शहरातील पुतळा हटविल्या प्रकरणात आता काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सुद्धा सरसावल्या असून त्या मात्र पालकमंत्री ठाकूर यांच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. पुतळा हटविल्या प्रकरणात पालकमंत्री ठाकूर यांचे नाव आणले जात आहे, हे चुकीचे असून आम्ही खपवून घेणार नाही. याबाबत अनेक महिलांनी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन सादर केलेत. महापुरुषांच्या नावाने राजकारण केले जात आहे, अशा चर्चेला जोर धरत असून या पुतळा प्रकरणात दररोज निवेदन, आरोप प्रत्यारोप केला जात आहे. आता मात्र याच प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी, नगरसेविका सुद्धा सरसावल्या आहेत. त्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्याकडे निवेदन सादर करून आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केल्यात. राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वेठीस धरल्या जात आहे. लोकप्रतिनिधींनी नियम सोडून रात्री विना नियमात पुतळा बसविणे चुकीचे आहे. पुतळ्याची अवहेलना होऊ नये याकरिता सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला, त्यास प्रशासनाची चूक नाही, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका सुजाता झाडे यांनी दिली आहे. या प्रकरणात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना विनाकारण गोवल्या जात आहे. याबाबत असे घडल्यास आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी काँग्रेसच्या नगरसेविका शोभा शिंदे, माजी नगरसेविका सुजाता झाडे, वंदना थोरातसह अनेक काँग्रेस महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. धाडसी आणि शूर शिवाजी राजांना राजकारणासाठी वेठीस धरल्या गेलं ही अतिशय चुकीची बाब आहे. प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व निकष न पाळता, सर्व नियम न पाळता आपण या पुतळ्याला रात्रीचं आणून बसवलेलं आहे. तर प्रशासनाने यात एकच केलं की त्या पुतळ्याची अवहेलना होऊ नये, कुठे अपमान होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवलं गेलं. मग ही काही वावगं केलं का? मला एक सांगा, उद्या जर त्या पुतळ्याचा कमी उंचीवर असल्यामुळे हात तुटला, काय झालं तर मग उद्या अपमान झाला तर मग काय शिवप्रेमी पेटून उठतील, मग शहरामध्ये अहिंसक वळण मिळेल. ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी प्रशासनाने घेतलेली भूमिका आहे. या ठिकाणी आमच्या महिला पालकमंत्री यांना जबाबदार धरलं गेलं, परंतु यांना जबाबदार धरण्याचं कारण काय? मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे, कोणतीही महिला राजकारणात वावरत असताना ती आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर वावरत असते आणि आपल्या लोकांसाठी ती झटत असते. मग तिच्यावर अशा पद्धतीचा अन्याय करणं, तिचे पुतळे जाळणं हे योग्य आहे का? आम्ही ह्यासुद्धा गोष्टीला साक्षी आहो की ह्याच पालकमंत्री त्या लोकसभेच्या वेळी जेव्हा खासदारकीसाठी उभ्या होत्या ना, तर तेव्हा यांनी वाटतं तेवढ्या सभा घेऊन, मी साक्षी आहे, प्रचार त्यांनी लोकसभेच्या वेळी त्यांचा केलेला आहे. आणि मग काही का असे ना, घारीचा वाटा तर त्यांच्या लोकसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून जाण्यामध्ये पालकमंत्र्यांचा आहे. मग एकमेकांमध्ये समझोता न करता अशा पद्धतीचा कोणत्याही महिलेचा अवमान करणं ही शहरासाठी अत्यंत घातक बाब आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही, असं मला या ठिकाणी व्यक्त करायचं. पुतळ्याचं ठिकाणी सिटी ऑफिसला आलेला आहोत. सर्व ज्या अमरावती शहर महिला काँग्रेसच्या सर्व कार्यकारिणी आणि सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी आलेला आहोत.
आज अमरावती गेल्या 2-3 दिवसापासून अमरावतीमध्ये जे चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबतीत जे राजकारण सुरू आहे ते राजकारण अतिशय वेगळ्या वळणावर गेलेलं आहे. आणि कालच एक घटना अशी आहे की आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय यशोमतीताई ठाकूर यांचा पुतळा जाळण्यात आला. मी सांगू इच्छिते आपल्याला की अमरावती हे अंबानगरीचं शहर आहे आणि ज्या अंबानगरीमध्ये आजपर्यंत एका महिलेचा पुतळा जाळला गेला नाही. अमरावतीची ही पहिली घटना अशी आहे की महिलेचा अपमान केला गेला आहे. एका महिलाचा अपमान आम्ही सहन करू शकणार नाही, कधीच सहन करू शकणार नाही. महिलेचा अपमान करणे हे आम्हाला पटणार नाही. योग गुरु ललित शंकर जोशी यांच्या कुटुंबियांकडनं दरवर्षीप्रमाणेच यावर्षी गणेशलाल बेनीराम जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहरातील मुख्य चौकात 19 जानेवारीला राम खिचडीचं वितरण करण्यात आलं आहे. 12व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या अभिनव उपक्रमातून वितरित करण्यात आलेल्या मसाले भात राम खिचडीचा 600च्या जवळपास लाभार्थ्यांकडनं एका शिस्तबद्ध रांगेतून सामाजिक अंतर पाळून लाभ घेतला. शहरातील व्यावसायिक तथा योगगुरू म्हणून सुपरिचित असलेले ललित शंकर जोशी, हरीश जोशी, लोकेश जोशी यांच्याकडून दरवर्षी वडील गणेशलाल बेनीराम जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दीनदुखी व गरजूवंतांसाठी आगळे वेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. बसस्टँड नजीक नेहरूनगर स्थित चौकातनं आज सकाळच्या सुमारास वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या राम खिचडी वितरणातनं लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पुरवण्यासाठी तसेच आयोजनांचा यशस्वीतेसाठी गौरव जोशी, पराग जोशी, कौशल दवे, पार्थ जोशी, तुषार जोशी, पल्मानंदशी जोशी, अंकित मालवीय, कान्हा भट, प्रभाशंकर पुरोहित, प्रमोद जोशी, मनोज गुप्ता, उमेश कासदेकर यांनी सहकार्य केले. धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गलेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे व सहाय्यक अभियंता भगत यांनी मेळघाटातील धुळघाट रेल्वे येथील सुमारे 40 शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणीच्या प्रलंबित मागणीची पाहणी प्रत्यक्ष जाऊन केली. यावेळी धुळघाट रेल्वे ग्रामपंचायतीचे सरपंच रामा भिलावेकर, राणीगावचे सरपंच लक्ष्मण भिलावेकर, चंद्रशेखर सपाटे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिवरखेड ते डबका या 33 केव्ही वीज वाहिनीत धुळघाट रेल्वेमध्ये वितरण विभागाचा समावेश असून या गावातील सुमारे 40 शेतकरी त्यांच्या शेतात वीज जोडणीच्या प्रतीक्षेत होते. वीज नसल्यामुळे शेतात सिंचनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले होते. या संदर्भात काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन सुविधेद्वारे फॉर्मही भरले आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी गावातील युवा सरपंच रामा भिलावेकर यांना निवेदन दिलेत. त्यामध्ये सरपंच रामा भिलावेकर यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांना दिली. आज धुलघाट रेलवेज गांव में हम लोग आए. यहाँ के 40 काश्तकारों ने हमारे सम्माननीय सरपंच भिलावेकर जी, रानी गांव के सरपंच और सभी काश्तकारी मंडल एक दिन अमरावती आए थे. अमरावती में हमारे सम्माननीय पालक मंत्री जी को निवेदन दिए. पालक मंत्री महोदय ने एमएसईबी के अधीक्षक अभियंता और कार्यकारी अभियंता को सूचना दी. यहाँ के काश्तकारों को 30-40 साल पूर्व इन लाइन के यहाँ के अपने रेलवे के कारण इनको मोटर पंप के कनेक्शन नहीं मिल रहे थे. इनकी खेती उजाड़ पड़ी हुई थी. पानी ऊपर है, पानी का साधन बहुत है, पर कनेक्शन नहीं होने के कारण उनको पानी नहीं मिलने से उनकी खेती की जो फसल होना था वो नहीं हो रही थी. इसलिए मैं तालुका कांग्रेस अध्यक्ष महेंद्र गहरवार के नेतृत्व में हमने ताई को जो बोला उसका फॉलोअप लेके आज धुलघाट रेलवे इस गाँव में आए और यहाँ पे हमारे साथ सम्माननीय भगत साहब इंजीनियर, इनको भी सर्वे करने के लिए कार्यकारी अभियंता ने भेजे और पाहनी किया. और आगे की कार्रवाई जो तांत्रिक होंगी वो एमएसईबी डिपार्टमेंट करेंगे. और उसके लिए मैं खुद और हमारे सरपंच मंडली सब हम नितिन राउत जी, ऊर्जा मंत्री, पालक मंत्री महोदय के माध्यम से इस गांव को जो भी हम लोग कनेक्शन के लिए मदद और अड़चन आएंगी वो हम पूर्ण कराएंगे. आज धुलघाट में जो हमारे तालुका अध्यक्ष महेंद्रा को गहलवार और हमारे सरपंच रानीगांव सर्कल के लक्ष्मण भिलावेकर, पंचायत समिति सदस्य हमारे भीमराव भैया, गोलई के सरपंच दिनेश भाऊ
हमारे माजी सरपंच चंद्रशेखर सपाटे जी और हमारे जो वरिष्ठ जो शेतकरी बंधु हमारे समक्ष कम से कम ये 25-30 साल के बहुत मतलब पीढ़ी आ रहा। आज हमारे थोड़ा हमने महेंद्र भाऊ को मार्गदर्शन करने का मतलब भाऊ हमारे शेतकरियों को बहुत दिक्कत ज़्यादा रेलवे क्रॉसिंग के बाद हमारे विद्युत के बहुत दिक्कत जा रहा। तो महेंद्र भाऊ के मार्गदर्शन को से MSCB की जो JE को लाके उनको लोकेशन बताया, शेतकरी पूरे 40 लोग को उनके नेतृत्व में हमारे शायद मेरे कार्यकाल में हमारे भाऊ के तय के इसमें तो तय के अनुसार हो जाएगा काम। इसलिए मैं शेतकरी सभी खुश है। इतना 2 शब्द समाप्त करू। जय हिंद जय हिंद। या संदर्भात पालकमंत्र्यांनी ऊर्जा मंत्र्यांना माहिती दिली। त्यांनी या समस्येबाबत विद्युत विभागाशी चर्चा करून धारणी विद्युत विभागाला घटनास्थळी पोहोचून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत। त्यावर बुधवारी जिल्हा परिषदचे सदस्य महेंद्र गलेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता भगत, शहर अध्यक्ष शेख मुख्तियार, चंद्रशेखर सपाटे, महेंद्र मालवीय यांनी घटनास्थळी पोहोचून शेतातून जाणाऱ्या 33 kV वीज वाहिनीची पाहणी केली व इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली। यामुळे आता रेल्वे धुळघाट येथील शेतकऱ्यांच्या आशा जागृत झाल्या आहेत। या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गेलवार यांनी ही बाब महावितरण विभागाच्या वरिष्ठांच्या बाजूने ठेवून लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासनही दिलेत। धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच मार्ग बंद करून केवळ एकच मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे। या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रत्येकांची तपासणी केली जात आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सतर्कता म्हणून याबाबतचे आदेश दिल्याची माहिती आहे। जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे। शिवाय शहरात याचा प्रादुर्भाव अधिक आहे। शासकीय कार्यालयात होणारी वाढती गर्दी पाहता अधिकारी कर्मचारी बाधित होऊ नये याकरिता खबरदारी घेतली जात आहे। अशातच जिल्हाधिकारी कार्यालयात जाणारे सर्वच मार्ग बंद करण्यात आले आहेत, तर बचत भवन येथून जाणारा एकच मार्ग सुरू असून या मार्गावर देखील प्रत्येकांच्या नावांची नोंद घेत त्यांची थर्मलद्वारे तपासणी केली जात आहे। याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ कामांकरिता येण्याची परवानगी असून गर्दी टाळण्याकरिता अधिक नागरिकांना आत सोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन खोलापुरी गेट हद्दीतील रंगारी गल्ली या ठिकाणी दारू रेड केली असता महाजनपुरा येथील 19 वर्षीय राहुल गजानन पिढेकर याच्या ताब्यातील बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक MH27 CL 1594 वर पोत्यामध्ये देशी दारूचे 3 बॉक्स किंमत अंदाजे 8,640 रुपये अवैधरित्या विक्रीकरिता वाहून नेताना मिळून आला। आरोपीच्या ताब्यातनं मोटरसायकल, देशी दारू असा एकूण 68,640 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीतील लक्ष्मीनगर रेतीचा ठिय्या ठिकाणी वर्ली जुगार रेड केली असता वर्ली जुगार खेळणारे 52 वर्षीय भूषण देवराव गावंडे, 24 वर्षीय आझादनगर येथील हुजेर अहमद शेख मोमीन, 60 वर्षीय मांडवा झोपडपट्टी येथील श्रीराम दत्तूजी नागरीकर, चांदूर रेल्वे येथील 24 वर्षीय वैभव भीमदास धारगावे, रहाडगाव येथील 32 वर्षीय प्रवीण दादाराव राऊत, शोभानगर येथील 40 वर्षीय छोटू जगदेवराव सरोदे असे या आरोपीच्या ताब्यातनं 1,340 रुपये व वर्ली मटक्याचे साहित्य असा एकूण 45,100 रुपयाचा माल मिळून आल्याने आरोपी व मुद्देमालासह पोलीस स्टेशन गाडगेनगर यांच्याकडे पुढील कारवाईस हस्तांतरित करण्यात आले। भारतीय पोलीस सेवेत असलेल्या एका युवा अधिकाऱ्याने शेतीमातीशी असलेली आपली नाळ कायम ठेवत स्वतःच्या घरापुरता सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यावर भर दिला आहे। शासकीय बंगल्याच्या परिसरात असलेल्या परसबागेचे व्यवस्थापन पोलीस उपायुक्त विक्रम साळी व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या आणि वडील महादेव साळी करतात। सातारा जिल्ह्यातील रेठारे बुजुर्ग येथील मूळचे असलेल्या विक्रम साळी यांनी कृषी अभियांत्रिकी विषयात आपले शिक्षण पूर्ण केले आहे। त्यांचे वडील महादेव साळी हे सातारा येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापक होते, तर आई शोभा या देखील ANM म्हणून होत्या। शेतीत सारे कुटुंब राबत असल्याचे विक्रम यांना देखील शेतीचा लढा लागला।
कुटुंबाच्या शेतीत सारे कुटुंब राबत असल्याने विक्रम यांना देखील शेतीचा लढा लागला होता. त्यातूनच त्यांनी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पदवी व नंतर पदव्युत्तर शिक्षण अभियांत्रिकीची पदवी घेतली. साळी यांनी त्यानंतर इतरांप्रमाणेच नोकरीचा शोध सुरू असताना त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्धा येथे उपविभागीय कृषी अधिकारी नियुक्ती मिळाली. परंतु त्यातही मन न रमल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्या आधारे त्यांची सहाय्यक वनसंरक्षकपदी नेमणूक झाली. परंतु तेथेही न रुळलेल्या विक्रम साळी यांनी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ते पास झाले. त्यातून त्यांना अमरावती पोलीस उपायुक्त आहेत. आपल्या घरच्या शेतीमध्ये ते दररोज सकाळी शेतीची कामे करतात. यावेळी पत्नी ऐश्वर्या व वडील हे सुद्धा आवडीने त्यांचा हातभार लावतात. तणाव कमी करण्यासाठीच मी ही ऑर्गॅनिक शेतीकडे आम्ही जास्त फोकस केलं. माझं ग्रॅज्युएशन पण ॲग्रिकल्चर रिलेटेड एमटेक इरिगेशन इंजिनिअरिंग आहे. सुरुवातीला मी सब डिव्हिजनल ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती होती. त्यानंतर मी DYSP म्हणून सिलेक्ट झालो. परंतु कुटुंबाची पार्श्वभूमी ही शेतीचीच असल्यामुळं मला शेतीची पहिल्यापासून आवड होती आणि सुदैवाने इथं आमच्या बंगल्यावरती जागासुद्धा उपलब्ध होती जी खाली होती. परंतु आम्ही आमचे आधुनिक शेतकरी मित्र रवींद्र मेटकर साहेब, आमचे वडील सौभाग्यवती यांच्या बरोबरीनं ते सर्व डेव्हलप केलं या 6 महिन्यामध्ये आणि पूर्णतः एकूण 17 प्रकारचे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल आता इथे प्लांट केलेले आहेत आणि पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीनं त्या पिकवल्या जातात आणि यूज केल्या जातात. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी घरी वांगी, टोमॅटो, दोडगा, मिरची, कोबी, घेवडा, लसूण, मका, पपई, केळी यासह तब्बल 17 प्रकारच्या भाजीपाला लावला आहे. सेंद्रिय पद्धतीने या परसबागेचे व्यवस्थापन ते करतात. याच बागेतील भाजीपाला रोजच्या स्वयंपाकात असतो, असेही ऐश्वर्या विक्रम साळी यांनी आत्मविश्वासाने सांगितले. आता घरी ऑर्गॅनिक फार्मिंग केलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, त्याच्यानंतर फुले, झाडे वगैरे सगळेच लावण्यात आलेले आहेत. तर मोस्टली आता मी एक बुक वाचते इकिगाई म्हणून, तर त्याच्यात त्यांनी जॅपनीज सिक्रेट ऑफ लिव्हिंग हेल्दी अँड लाँग लाईफ याबद्दल खूप छान असा उल्लेख केलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यात गार्डनिंग जर तुम्ही हॉबी म्हणून जोपासली तर तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि एक तुमच्या सोलला थेरपी एक प्रकारची वेगळीच मिळेल आणि एक शांतता मिळेल. बंगल्याच्या परिसरात बांबूंचे छोटेसे वन देखील बनविले आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटी सोबतच संपूर्ण परिवाराला शेतीची प्रचंड आवड यामुळे परसबाग पाहायला पोलीस विभागातील काही अधिकारी सुद्धा येत असतात. या दरम्यान साळींचे या ठिकाणी कौतुक देखील करतात. महाराष्ट्रामध्ये आज पार पडलेल्या मतमोजणीमध्ये नगरपंचायत निवडणुकी आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय आणि म्हणून पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या टीमला मी या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेली आहे आणि आताही आम्हीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. आणि त्यात महत्वाचं असं आहे की 2017 मध्ये जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्हाला या नगरपंचायतीत जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षाही जवळजवळ 65 जागा जास्ती भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळाल्या. काँग्रेस, NCP आणि शिवसेना या तिघांनी साम दाम दंड भेद असं सगळं वापर त्या ठिकाणी केला आहे. प्रचंड सत्तेचा गैरवापर केल्यानंतर देखील त्यांना यश मिळू शकलं नाही. जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर, माननीय मोदीजींवर कायम आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही गोंदिया जिल्हा परिषद आणि भंडारा जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी मागच्या वेळी आम्ही निवडून येऊ शकलो नव्हतो. आम्ही त्यावेळेस महाराष्ट्रात सत्तेत होतो, पण या दोन्ही जिल्हा परिषदा आमच्या हातून गेल्या होत्या. आता गोंदिया जिल्हा परिषदेत तर आम्ही बहुमतावर पोहोचलेलो आहोत आणि आमच्या स्वतःच्या भरोशावर एखाद दुसरी जागा तो काउंटिंग चाललाय, मग त्यांचे रिझल्ट फायनल यायचे आहे.
पण मला असं वाटतं की त्यामुळे तिथे अतिशय स्पष्ट बहुमत हे भारतीय जनता पक्षाला मिळतं आहे. भंडाऱ्यामध्ये कोणालाच बहुमत मिळालेलं नाही, तरी आम्हाला अपेक्षित जागांपेक्षा काही जागा कमी आल्या आहेत, पण तिथे कोणालाच बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला लोकांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे आणि महाराष्ट्रात निर्विवाद बीजेपी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आणि दुर्दैवाने ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तो पक्ष 4थ्या क्रमांकावर गेलाय, हे देखील या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता असं आहे की ओबीसी समाज हा पहिलेपासूनच भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे. आमच्या पार्टीचा बेसच ओबीसी आहे, त्यामुळे आम्हाला ओबीसी मतं ही मिळणारच होती. पण हे खरंच आहे की ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ या सरकारनं केला आणि आज तर हे सरकार सुप्रीम कोर्टात उघडं पडलं की ज्यावेळेस सरकारच्या वकिलांनी सांगितलं की आमच्याकडे डेटा आहे आणि आम्ही तो सादर करू शकतो, आणि कोर्टाने आता त्यांना तो डेटा सादर करायला लावला. मग 2 वर्ष केंद्र सरकारकडे बोट दाखवत या ठिकाणी कुठलं राजकारण हे सरकार करत होतं हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. आणि आता हा डेटा सबमिट करून पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने चांगली सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल झालं पाहिजे अशी आमची मागणी. फटका बसला असं म्हणायचं महाविकास आघाडीला ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदा या निवडणुका. आणि हा डेटा जो आहे तो कितपत ऑथेंटिक असं आहे की डेटाच्या संदर्भातला जो विषय आहे तो आता राज्य सरकारच सांगू शकेल. पण मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की आपल्याला कुठल्याही प्रकारे जनगणनेचा डेटा द्यायचा नाही. पण हे वारंवार जनगणनेच्या डेटाच्या संदर्भातल्या गोष्टी करत होते. आता जे सत्य त्यांना 1-1.5 वर्षापासून सांगतोय ते कदाचित आज त्यांना समजलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे डेटाच्या ऑथेंटिसिटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे आणि राज्य सरकारने जर एखादा रिसर्च करून डेटा दिला असेल तर त्याच्या डिटेलमध्ये सर्वोच्च न्यायालयाला जाता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली एक निकाल दिलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला मिळेल. हा डेटा जो काही आपल्याकडे आहे तो डेटा देखील योग्यच डेटा आहे, तो काही डिस्प्यूट करणारा डेटा असं मला वाटत नाही. आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील असं वाटतं. मला ही आशा आहे की आगामी निवडणुका ओबीसी आरक्षण बहाल होऊनच या ठिकाणी होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात गांधी चौक येथे विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला होता. विनापरवानगी पुतळा उभा केल्याने पालिका प्रशासनाने हा पुतळा हटविला. मात्र त्यानंतर शिवप्रेमी सामाजिक संघटना एकत्र येऊन पालिकेवर धडक देत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्यावर घोषणाबाजी करत काँग्रेसला शिवाजी महाराजांचा पुतळा नको आहे का अशी भूमिका घेत आक्रमक झाले होते. मात्र यावर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी काही नियम व अटी आहेत, त्या पूर्ण करून आपण पुतळा उभा करू शकतो. यात कोणताही दोष न देण्यात काहीही अर्थ नसल्याचे मत आमदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसची काय भूमिका आहे? दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या संदर्भात मी आमदार म्हणून किंवा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर एकंदरीत काँग्रेस पक्षाची अशी कुठलीच भूमिका नाही की पुतळा हटवा म्हणून. तो पुतळा विनापरवानगीनं बसवला होता, त्याच्यामुळे प्रशासनानं तो पुतळा हटवण्याच्या संदर्भात कारवाई केली आणि विनाकारण मला आमदार म्हणून आणि काँग्रेस पक्षाला आणि पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना विनाकारण बदनाम करण्याचा यांनी घाट घातलेला आहे. पुढील निवडणुका म्हणा किंवा इतर बाबी म्हणूच्या संदर्भात आम्हाला फक्त नुसतं बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे आणि ते माझेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाही देशाचे दैवत आहे. त्या पुतळ्याच्या बाबतीत आम्ही कुठलीच वेगळी भूमिका घेणार नाही किंवा घेतली नाही. आता नव्यानं जर पुतळा जर परवानगीसाठी आला तर तुम्ही त्यासाठी तुमची काय भूमिका राहणार आहे? निश्चितच शिवाजी महाराज, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे आणि ते दैवत, त्या दैवताचा पुतळा दर्यापुरात असणं हे अतिशय चांगली बाब आहे.
त्या पुतळ्याच्या संदर्भात जर रीतसर परवानगीच्या संदर्भात काही विषय असले तर मी पुढाकार घेईल, हे तेवढंच करा. का काँग्रेसची काय भूमिका आहे? दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या संदर्भात मी आमदार म्हणून किंवा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर एकंदरीत काँग्रेस पक्षाची अशी कुठलीच भूमिका नाही की पुतळा हटवा म्हणून. तो पुतळा विनापरवानगीनं बसवला होता, त्याच्यामुळे प्रशासनानं तो पुतळा हटवण्याच्या संदर्भात कारवाई केली आणि विनाकारण मला आमदार म्हणून आणि काँग्रेस पक्षाला आणि पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना विनाकारण बदनाम करण्याचा यांनी घाट घातलेला आहे. पुढील निवडणुका म्हणा किंवा इतर बाबी म्हणूच्या संदर्भात आम्हाला फक्त नुसतं बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे आणि ते माझेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाही, देशाचे दैवत आहे. त्या पुतळ्याच्या बाबतीत आम्ही कुठलीच वेगळी भूमिका घेणार नाही किंवा घेतली नाही. आता नव्यानं जर पुतळा जर परवानगीसाठी आला तर तुम्ही त्यासाठी तुमची काय भूमिका राहणार आहे? निश्चितच शिवाजी महाराज, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे आणि ते दैवत, त्या दैवताचा पुतळा दर्यापुरात असणं हे अतिशय चांगली बाब आहे. त्या पुतळ्याच्या संदर्भात जर रीतसर परवानगीच्या संदर्भात काही विषय असले तर मी पुढाकार घेईल. राजापेठ उड्डाणपुलावर रीतसर परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्कृती पुतळा बसविण्यात आला होता. तो पुतळा महानगरपालिका अतिक्रमण विभागाने उचलून काढून अतिक्रमण विभागामध्ये ज्या ठिकाणी ठेवला आहे ते ठिकाण महाराजांच्या पुतळ्यासाठी योग्य नसून तो पुतळा एखाद्या चांगल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ठेवण्यात यावा. क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. आज भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने सन्माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा विषय असा आहे की 12 तारखेला उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. तो पुतळा 4 दिवसानंतर शासनाने उचलण्यात आला. त्याचे कारण हे आम्ही सांगू शकत नाही. त्याबद्दल तो पुतळा सन्मानपूर्वक अशा ठिकाणी ठेवावा की ज्या ठिकाणी तो पुतळा सुरक्षित आहे. अतिक्रमण विभागामध्ये तो पुतळा आता सध्या ठेवलेला आहे. राजांचा पुतळा ठेवलेला आहे. मात्र तो पुतळा तिथं न ठेवता तो पुतळा राजमाता जिजाऊ यांच्या पायथ्याशी किंवा यांच्या जवळ नेऊन ठेवण्यात योग्य राहील. कारण की जिथे आई तिथे लेकरू असलं तर हा खूप चांगला एक उद्देश जाईल आणि एक संदेश जाईल. मात्र तो पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवाजी महाराज हे एका जमिनीवर ठेवणे आणि एका रूममध्ये ठेवणे, दाबून ठेवणे हे चुकीचे आहे. म्हणून हा पुतळा आपण सन्मानपूर्वक राजमाता जिजाऊंच्या कुशीत नेऊन ठेवला तर तो योग्य होईल. आणि जेव्हा त्या पुतळ्याचे परमिशन येतील तो पुतळा तेथून उचलून ज्या ठिकाणी त्या पुतळ्यासाठी जागा मिळेल त्या ठिकाणी तो पुतळा स्थानापन्न करावा अशी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने सन्माननीय मनपा आयुक्त साहेबांना निवेदनात आम्ही असे नमूद केले आहे की तो पुतळा जोपर्यंत सन्माननीय म्हणजे पुतळ्याला जागा मिळणार नाही तोपर्यंत तो पुतळा जिजामाता यांच्या कुशीत किंवा जवळ ठेवण्यात यावा अशी आमची आग्रहाची विनंती आहे. आणि याला तो पुतळा तिथून काढून एका रूममध्ये डांबून ठेवला आहे. तो पुतळा तिथून काढून त्यांना बाहेर काढावं. बाहेर काढून आपल्याला जिजाऊ माताच्या तिथे ठेवण्यात यावं. आणि जेव्हा त्याला परमिशन मिळेल तेव्हा तो पुतळा ज्या ठिकाणी त्या जागेची परमिशन मिळेल त्या ठिकाणी स्थानापन्न करावं. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. किंवा आरटीओ सोमन राजमाता जिजाऊ या उद्यानात पुतळा आहे तिथे विराजमान करावा. जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची रीतसर परवानगी मिळत नाही तोपर्यंत तो पुतळा त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्याजवळ सन्मानपूर्वक ठेवण्यात यावा. अशा विनंतीचे निवेदन महाराष्ट्र राज्य भीम ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले. 27 ऑक्टोबर 2019 रोजी आरोपीस गाडी घेण्यासाठी पैसे पाहिजे असल्याने तो फिर्यादीस पैशाची मागणी करीत होता. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी याने फिर्यादीची आई यांना कोणत्या तरी जड वस्तूने डोक्यावर मारून जखमी करून जीवानिशी ठार मारलेत.
अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरनं मेडिकल सर्टिफिकेटवरून हा गुन्हा दाखल करून तपास घेण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गाडगेनगर येथील पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात 19 जानेवारी 2022 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश S.S. अडकर यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी राठीनगर येथे राहणारा बांदेकर प्लॉट येथील 28 वर्षीय स्वप्नील उर्फ संतोष तुळशीराम कोडापे यास 302 कलम भादवी अंतर्गत आजीवन सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट गणोरकर यांनी युक्तिवाद केला. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मनपा आमसभा अनेक प्रश्नांनी गाजली. आमसभा झाली तहकूब, मात्र पुन्हा झाला आमसभेत गदारोळ. सोमवारपासून पुन्हा सर्व शाळेतील घंटा वाजणार. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळात घेतला निर्णय. मात्र अमरावतीत शाळा सुरू करण्याचे अद्यापही आदेश नाही. शाळा व्यवस्थापन मंडळ भ्रमात. पुन्हा पुतळा प्रकरणात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिले निवेदन. पुतळा प्रकरणात पालकमंत्रीवर आरोप केला तर खबरदाराचा दिला इशारा. पुन्हा पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी गोवंशवर टाकला छापा. 45 गोवंश ताब्यात घेऊन केली मोठी कारवाई. बुलढाणा नगरपंचायत निवडणुकीमध्ये बच्चू कडूंच्या प्रहारचे वर्चस्व. प्रचार सभेत पालकमंत्री ठाकूर आणि कडू यांची भूतावर केली एकमेकावर टीका. पुतळा हटवल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीने मनपात केले बेशरम आंदोलन. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन पदाधिकाऱ्यांना तात्काळ घेतले ताब्यात. मेळघाटमधील धुळघाट शेतकरी होते वीज जोडणीपासून वंचित. काँग्रेसच्या आंदोलनाने मात्र विद्युत वितरण विभागाने सर्वे केला सुरू. कोरोना सेल्फ टेस्टिंग किट विक्रीबाबत औषधी विक्रेत्यांनाच कडक नियमावली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने मुख्य आयुक्ताकडे सोपविले निवेदन. एसटी कामगारांच्या चिमुकली मुलीने लिहिले मुख्यमंत्रींना भावनिक पत्र. पप्पाचा पगार नाही, मुख्यमंत्री साहेब तुमची तब्येत कशी आहे, असा भावनिक व्यथा केल्या स्पष्ट. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र डायव्हरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.